लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. कुठेतरी नाशिक आता वादाच्या भोवऱ्यात सापडते. नाशिक विषयी सध्या जे येऊ घातलेलं जे सिंहस्थ आहे, त्यामुळे सर्व भारताचं नव्हे, भारताबाहेरील लोकांचं सुद्धा लक्ष नाशिककडे आहे. सिंहस्थापूर्वीच ही एक वेगळी मोठी गर्जना नाशिकमध्ये झालेली आहे. नमस्कार. नाशिक म्हणजे पुण्यभूमी, नाशिक म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली नगरी, नाशिक म्हणजे अमृत नगरी, कलेचं माहेरघर, तंत्र मंत्र आणि यंत्राची भूमी. पण कुठेतरी नाशिक आता वादाच्या भोवऱ्यात सापडते. TCS मध्ये धर्मांतरणाचं प्रकरण, भोंदूबाबा खरात याचे विकृत आणि काळे कारनामे समोर आले आणि आता पेपरफुटी. माझ्यासोबत या ठिकाणी नाशिकचे ज्येष्ठ विश्लेषक आणि सामाजिक क्षेत्र असो किंवा HR क्षेत्रात कार्यरत असलेले गेल्या 40 वर्षापासून काम करणारे श्रीधर व्यवहारे आहेत. नमस्कार श्रीधर व्यवहारे सर. नाशिकमध्ये खरात प्रकरण, TCS प्रकरण आणि आता परत कॉन्ट्रीवर्सीच्या काय म्हणता येईल आपण फेऱ्यात अटकलेलं आपलं हे नाशिक शहर, नाशिक पुण्यनगरी म्हणतो. कुठे नेमकं पाणी मुरतंय आणि का वारंवार 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 नाशिकला काय 7.5 लागली का? काय वाटतंय विषय? सर्वप्रथम नमस्कार. नाशिककर या नात्याने नाशिकविषयी नेहमीच एक वेगळी भावना, आंतरिक भावना असते आणि या नाशिकविषयी सध्या जे येऊ घातलेलं जे सिंहस्थ आहे, त्यामुळे सर्व भारताचं नव्हे, भारताबाहेरील लोकांचं सुद्धा लक्ष नाशिककडे आहे. त्यामुळे सिंहस्थामुळे अनेक नाशिकच्या बाहेरील आणि भारताच्या बाहेरील लोक सुद्धा या नाशिकला येणार आहेत. पण सिंहस्थापूर्वीच ही एक वेगळी मोठी गर्जना नाशिकमध्ये झालेली आहे. ती गर्जना अशी नव्हे, तर ती वेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या माध्यमातून झालेली आहे. सांगायचं म्हणजे खरात बाबाचं प्रकरण, दुसरं TCS धर्मांतराचं प्रकरण, आणि काय कमी पडलं होतं तर आता हे प्रकरण म्हणजे प्राध्यापक मोटेगावकर प्रकरण, म्हणजेच नीट परीक्षेचं जे पेपरफुटीचं प्रकरण जे झालंय त्याच्याविषयीचं. म्हणजे सर्व विविध क्षेत्रांमध्ये नाशिकचं नाव चांगलं नव्हे तर खराब पद्धतीने नाव हे सगळ्या भारतात नव्हे, भारताच्या बाहेर पसरतंय. त्यामुळे नाशिककडे, नाशिकच्या बाहेरील लोकांचं एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झालाय. ह्या तुमच्या नाशिकमध्ये चाललंय काय? आता मी ह्युमन रिसोर्स सेक्टरमध्ये काम करतो. सर्व भारतातील HR मधले अनेक तज्ज्ञ, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी ज्या वेळेस चर्चा होते, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांशी, सगळ्या भारतातील वेगवेगळ्या स्टेट्स मधली, तर ते नेहमी फोन करून एकच विचारतात की तुमच्या नाशिकला झालंय काय, हे काय घडतंय काय, हे कशा पद्धतीने. आता यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की हे सगळे प्रकरण जर झाले तर नाशिकमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्या इन्व्हेस्टरांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय, हे नाशिक खरोखर या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याजोगं आहे का? इथे आपण उद्योग चालू करायचा का? इथे व्यवसाय चालू होतील का? जर झाले तर आम्ही का म्हणून यावे आणि इथे धंदा पाणी किंवा उद्योजक इथे करावे? तर हे अशी एक निगेटिव्ह भूमिका नाशिकच्या बाहेर पसरत चाललेली आहे.
आणि माध्यमांमुळे ती सर्वत्र महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतात पसरलेली. तर हे कुठंतरी चुकीचं घडतंय. हे चुकीचं का घडतंय तर याच्या मागे ही जी निगेटिव्ह माइंडची जी मंडळी आहेत, ती शैक्षणिक क्षेत्रातली असेल, ती धार्मिकतेच्या गोंध अडलेली असतील, किंवा खरात बाबांसारखे विकृत धंदे करणारी ही मंडळी ह्या सर्व नाशिकमध्ये जमा झालेली आहेत. आणि हे जमा होण्याचं कारण म्हणजे असं आहे की इथे येणाऱ्या लोकांवरती कंट्रोलच राहिलेलं नाही. प्रशासन पण कुठे कमी पडतंय का असं एक वाटायला लागलंय की मोठेगावकर सारखा शिक्षणातील मनुष्य जो पेपर नाशिकमधून पेपर फुटी होते, हे कसं शक्य आहे? सर्वसाधारण एक मुलगा जो पेपर फोडण्यासाठी पुढाकार घेतो आणि अख्ख्या भारतातील मुलांना तो पुरवतो, किती लज्जास्पद गोष्ट ही घडते. हे चुकीचं घडलेलं जे आहे याचा परिणाम खूप मोठा आहे. पण हे प्रकरण इथे ह्या वर्षीचं नाहीये, हे अगोदरपासून चालवलं आलंय. म्हणजे थोडक्यामध्ये अगोदरपासून ही पेपर फुटी होते. याचाच अर्थ ज्याला 43% मार्क मिळालेले आहेत, ज्याला 80 मिळालेले आहेत, अशा मुलांना हे पेपर मिळालेत आणि त्यांनी नीटची परीक्षा यापूर्वी दिली आहे आणि ते आता डॉक्टर होत आहेत. असे डॉक्टर जर समाजामध्ये परत आलेत, ते त्यांची प्रॅक्टिस सुरू केली, तर ती आपल्या नाशिककरांची हेल्थ कशी सांभाळणार आहेत हा प्रश्न येतो. म्हणजे थोडक्यामध्ये त्या डॉक्टरकडे जायचं की नाही जायचं असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होईल. कारण हे चुकीच्या पद्धतीने हे झालेले डॉक्टर्स खरोखर काय न्याय देणार आहेत त्या प्रोफेशनला, मेडिकल ह्या प्रोफेशनला, डॉक्टर की ह्या व्यवसायाला कसं करणार आहेत हा मोठा प्रश्न निर्माण. उद्या मोठी जीवितहानी पण होऊ शकते. जीवितहानी होऊ शकते. ऑफकोर्स चुकीची औषधं दिली जाऊ शकतात, काही बॅड प्रॅक्टिसेस होऊ शकतात. आणि यांनी जे लाखो रुपये दिलेले आहेत तर ते शेवटी नाशिककरांकडूनच हे लोक वसूल करणार आहेत. लक्षात घ्या, हे पैसे कुठून ना कुठून ते वसूल करतील. म्हणजे शेवटी तुम्हा आम्हाच्या खिशामधून हे पैसे जातील, हेही लक्षात ठेवा. म्हणजे हे किती घातक आहेत आणि हे घातक कृत्य आपल्या नाशिकमध्ये घडलंय, हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. अशा गोष्टी घडू नये याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. नाशिकमध्ये SITच्या 3 आता काम करत आहेत. 3 आपण म्हणू शकतो टीम आहेत. समजा खरातचं एक SIT, त्यानंतर TCS ची एक SIT, आता परत ही नेटची. म्हणजे नाशिकमध्ये कोणताच असा गुन्हा छोटा घडत नाही की तो एखाद्या छोट्या पोलीस चौकीमध्ये होईल. डायरेक्ट थेट जो गुन्हा घडतोय तो एकतर सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन किंवा स्टेट इन्व्हेस्टिगेशन यांच्यापर्यंत जातो. म्हणजे एवढा गंभीर गुन्हे नाशिकमध्ये घडत आहे की SIT आणि CBI ला येऊन नाशिकमध्ये चौकशी करायला लागते. नाशिकच्या छोट्या पोलीस स्टेशनमध्ये ती सॉर्ट आउटच होऊ शकत नाही, किंवा नाशिकच्या छोट्या पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा कुठेतरी उलगडूच शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये गुन्हे घडत आहे. ह्याच्या आधी नाशिक असं होतं 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, आणि आत्ताच्या नाशिकमध्ये किती मोठी तफावत जाणवते ही. हे बघा, सध्या ह्या लास्ट 1 वर्षभरामध्ये हे जे सगळे प्रकरण बाहेर आलेत, तर हे जे प्रकरण आहेत ना, हे सगळे स्थानिक लेवलचे नाही आहेत. हे राष्ट्रीय लेवलचे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे गुन्हे हे सगळे झालेले आहेत. आता हे धर्मांध कांड जे आहेत, बेसिकली TCS शी रिलेटेड जे आहे, हा प्रश्न आपल्या भारतापुरता मर्यादित नाहीये. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रश्न आहे आणि आंतरराष्ट्रीय लोक याच्यामध्ये गुंतले. ती जी व्यक्ती आहे, TCS मध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे, तिला जे प्रशिक्षण मिळत होतं ते भारताच्या बाहेरील राष्ट्रातून, म्हणजे पाकिस्तानातून, त्याच्यानंतर बांगलादेशमधून तिला प्रशिक्षण देण्यात येत होतं. आणि अशा 100च्या वरच्या एजन्सीज अशा काम नाशिकवरती करत होत्या. म्हणजे याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जे आहेत त्यांचं लक्ष नाशिककडे लागलेलं आहे. नाशिककडे का लागलं असेल हा पण एक मोठा प्रश्न आहे की हे सगळं नाशिकमध्येच का घडतंय, नाशिककरांवरतीच का टार्गेट केलं जातंय. म्हणजे थोडक्यात आपलं नाशिक शहर हे आता सुरक्षित नाही. नाशिक शहर हे राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, याच्यावरती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिमिनल्स काम करतायत. त्यामुळे नाशिकची असुरक्षितता मोठ्या प्रमाणात झालेली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे नाशिक कुठेतरी इंटरनॅशनल क्राईम हब बनतंय
हे कुठेतरी आता एक 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 वाटचाल होते ह्याच्याकडे, हे कुठेतरी स्पष्ट म्हणायला काय हरकत नाही. किंवा हाईड अँड सीक हब, म्हणजे कोणीही काय झालं की नाशिकमध्ये सापडतं. जसं की आता आपण पाहिलं तो शेहजाद भट्टी नावाचा एक गँगस्टर होता पाकिस्तानचा, आणि त्याचं काहीतरी भद्रकाली जो एरिया आहे नाशिक मधला, तिथं काहीतरी त्याचे हे सापडले, संबंध सापडले. आणि ATSनी छापेमारी करून त्या ठिकाणी काही त्यांचं संशोधन आणि ते शोध पथक त्या ठिकाणी दाखल झालं. म्हणजे नाशिक एक छोटस आध्यात्मिक तंत्र मंत्रभूमी म्हणून ओळख होती, पण नाशिक आता कुठेतरी क्रिमिनल हब, इंटरनॅशनल क्रिमिनल हब, हाईड अँड सीक हब बनत चाललंय का काय, आता कुठेतरी हा प्रश्न नाशिककरांना जाणवतोय. परंतु यावर कुठेतरी आता प्रशासनाने कशी कडक कारवाई, भूमिका काटेकोरपणे केली पाहिजे. एक आपण कायदे विषयात पण काम करतात, कायदे क्षेत्रात काय म्हणाले, काय सांगाल विषय? आपण जो एक शब्द वापरला की नाशिक हे क्रिमिनल हब होतंय का, तर माझा दृष्टिकोनातून मी सांगतो, खरोखर गुन्हेगारी वर्गातले जे लोक आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे, हे नाशिककडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. काही नाशिकमधले काही पर्टिक्युलर एरियाज आहेत, त्या पर्टिक्युलर एरियाजमध्ये बाहेर गुन्हे केलेले, म्हणजे ज्यांनी राष्ट्रीय गुन्हे किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचे जे गुन्हेगार आहेत ते नाशिकमध्ये येऊन स्थायिक होत आहेत. आत्ता ATSनेच नाशिकमध्ये धाड टाकली आणि नाशिकमध्ये काही क्रिमिनल्स जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिमिनल त्यांना पण पकडले. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक क्रिमिनल्स हे नाशिकमध्ये येऊन इथे स्थायिक होतात. सातपूर म्हणा, सिडको म्हणा, भद्रकाली, वडाळा, अजून पंचवटी वगैरे या भागामध्ये हे लोक कसे येतात, स्थायिक होतात, आणि आपले नाशिकचे स्थानिक लोक सुद्धा त्यांना कशा पद्धतीने मदत करतात. तर याच्यामुळे नाशिकची असुरक्षितता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याकरता आता प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, CBI, ED, ATS असे अनेक सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे जेवढ्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, या संस्थांचं लक्ष नाशिकवरती वाढलेलं आहे. तर याच्यातून असा अर्थ निघतो की नाशिकमध्ये असुरक्षितता आहे, गुन्हेगारीचं प्रमाण हे नाशिकमध्ये वाढतं आहे. आपल्याला बालेकिल्ल्याची लेवल जी आहे नाशिक हा बालेकिल्ला, पण ह्याची आता अजून डीपली याचा स्टडी करून याच्यावरती कारवाई करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय. निश्चितपणे बालेकिल्ला हा कुठेतरी थेरॉटिकली नाही तर प्रॅक्टिकली पाहिजे, हे तितकंच खरं आहे. नाशिक वारंवार वादाचा भवऱ्यात अटकत चाललंय, आणि खरंच नाशिकला आता कुठेतरी यातून बाहेर काढायसाठी या सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे असं आपण कुठेतरी एक विश्वास व्यक्त करूया. खरंच आता नाशिक क्रिमिनल हब बनतंय का याविषयी आपण चर्चा केली, माहिती दिली. नाशिककरांनी जागृत होणं गरजेचं आहे याविषयी. आता धन्यवाद सर, आपण वेळ दिली, याविषयी चर्चा केली. आपणही जागृत व्हाल, सावध व्हाल नाशिककर म्हणून. सर्व काही प्रशासनावरच अवलंबून न ठेवता स्वतः स्वयंस्फूर्तीने आपण काम केलं पाहिजे एक नाशिककर म्हणून. धन्यवाद सर, आपण याविषयी चर्चा करून कुठेतरी एक आपल्या नाशिककरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.